पक्षासारखा उंच झेप घेण्याचा विचार तुम्ही कधी केला आहे? मी नेहमी स्वप्न बघायचो हवेत तरंगण्याचे, आकाशात झेप घेण्याचे, आणि आज ते स्वप्न पूर्ण झालंय. हा खाली पहा, हा डोंगर, हा निसर्ग, जणू मी एका वेगळ्या जगात आहे. वाऱ्याचा स्पर्श, हृदयाची धडधड, आणि हे सगळं खरं आहे. हे सगळं इतकं भारी आहे ना की मला शब्दच सापडत नाहीये. पण थांबा, हा प्रवास कोठून सुरू झाला ते सांगतो. चला तर मग सुरुवातीला परत जाऊया. पॅराग्लायडिंग करणं माझ्या बकेट लिस्टमध्ये खूप वर्षापासून होतं आणि तो दिवस उजाडला. सर्व पॅकिंग केली, माझी हिमालयन घेऊन मी निघालो. वाटेमध्ये मस्तपैकी पनवेलला इडलीचा आस्वाद घेतला आणि पुण्याच्या दिशेने कूच केलं. वाटेत जुन्या मुंबई पुणे हायवेवर ड्राईव्ह करताना फारच मजा येत होती. बऱ्याच दिवसांनी या रोडवर आलो होतो. शेवटी ठरल्याप्रमाणे कामशेतमधील रंगोली हॉटेलला पोहोचलो. मग मस्तपैकी उसाचा रस घेतला आणि सगळ्यांच्या येण्याची वाट पाहिली. उसाचा रस पिऊन आलोय आणि आता परत मी त्या रंगोली हॉटेलला चाललोय. आणि तिथे आपण भेटूया आपल्या कॉर्डिनेटर्स जे आहेत, जे आपल्याला सगळी इन्फॉर्मेशन देणार आहेत. त्यांना आपण तर आमचा आजचा पॅराग्लायडिंगचे सर्व मेंबर आल्यानंतर आम्हाला टॉवर हिलला जायचं होतं. आता या हिलला टॉवर हिल का बोलतात हे कळेलच. अगदी डांबरी गुळगुळीत रस्त्याचा प्रवास करत करत आम्ही केव्हा ऑफरोडला आलो समजलंच नाही. या ऑफरोडला आल्यावर मात्र एक गोष्ट मला कळली की यांनी या ठिकाणावर येण्यासाठी फक्त यांचीच वाहने का वापरावीत हे मला कळून चुकलं. आता आम्ही सगळे एका पॉईंटला थांबलो आणि थोडा वेळ ट्रेक करून आम्हाला डोंगरावरती जायचं होतं. आणि आता आपण पोचलो टॉवरवाडीमध्ये. इथून आता थोडा ट्रेक करत जायचं आहे. टॉवर हिलला आल्यावर हवेचा वेग खूपच जास्त होता, त्यामुळे थोडा वेळ थांबावा लागणार होता. आणि आयोजक देखील जर हवामान खराब असेल तर पॅराग्लायडिंग पोस्टपोन करणार. तो ये अपना साइट है टॉवर हिल करके, क्योंकि सामने बेस
BSNL का टावर था। ओके, मेरा नाम है दत्ता, ये अपने सुनील सर और ये सिद्धू। सुनील सर और सिद्धू हमें हेल्प करेंगे टेक ऑफ के लिए। ओके, तो यहाँ से टेक ऑफ करेंगे, 10 मिनट का हाई फ्लाइट होगा, मोस्टली यहाँ पे लैंड करेंगे। लेकिन ये जो स्पोर्ट है पूरा विंड एंड वेदर डिपेंडेंट स्पोर्ट है, कभी किसी को ज़्यादा हाइट मिलता है, कभी किसी को कम हाइट मिलता है। ओके, मोस्टली यहाँ पे ना ज़्यादा ईस्ट और वेस्ट चलता है। कल मॉर्निंग को ईस्ट विंड भी अपोजिट वाले माउंटेन पे फ्लाई करेंगे। अभी वेस्ट है, इसके लिए दोपहर के बाद फ्लाई करेंगे। आणि शेवटी ती वेळ आली आणि पॅराग्लायडिंग सुरू झालं। आता मात्र खूप बेकार घाम सुटला, हार्नेस आणि बाकी सगळी तयारी झाली आणि आता मात्र मी हवेत उडालो। पहिले 10 ते 12 सेकंद खूपच घाबरलो, पण नंतर मात्र निवांत पक्षासारखा उडवलो। Say hello. Bye bye. Thank you. आणि कामचेत पॅराग्लायडिंग या ग्रुपतर्फे आपण आज उडत आहोत। एकदम हाईट 300 मीटर आहे। ओके, तर जवळजवळ 800 ते 900 मीटरवरती जाऊया। या राईड 3 प्रकारच्या आहेत, की त्यापैकी मी स्टंटवाली राईड घेतली। वरती गेल्यावर खूपच थंड वारा लागत होता। स्टंट करण्यात तर खूपच मजा आली, पण तेवढीच भीती देखील वाटली। वरून टॉवर येते मुंबई पुणे एक्सप्रेस हायवे सगळं अगदी खूपच छोटं दिसत होतं।
त्याच्यामध्ये राहणं खाणं इक्विपमेंट टीचिंग ट्रान्सपोर्ट त्याचे इन्क्लुडेड असतात. तर त्या पलीकडे पण तुम्हाला थोडंसं स्कूलच्या अंडरमध्ये पण फ्लाईंग करावी लागते. त्यानंतर ज्यावेळेस तुम्हाला कॉन्फिडन्स येतो की मी यार करू शकतो, तर आपण स्वतःचं इक्विपमेंट घेऊन करू शकतो तुम्ही. आणि दुसरी गोष्ट असते टँडम फ्लायराईड पण केले जाते आपल्याकडे. जर एक्सपिरियन्स पायलट जवळजवळ 6 ते 7 वर्ष फ्लाईंग स्वतः सोलो फ्लाईंग जे सिंगल फ्लाईंग करतात, तर ती फ्लाईंग तुम्हाला पहिली करावी लागते. त्याच्यानंतर तुम्ही टँडम फ्लायराईड करू शकता. कारण की आपण एखादा जीव घेऊन जाते, तर आपण थोडंसं चांगलं पायलट आणि चांगलं इन्स्ट्रक्टर बनलं पाहिजे, त्याशिवाय आपण करू शकत नाही. आणि जे टँडम फ्लायराईड असतात, जे नॉर्मल राईड असते, दुसरी असते ॲक्रो राईड आणि तिसरी असते लॉंग आणि ॲक्रो. ते आपल्याला जे करायचं ते करू शकता. 10 ते 15 मिनिटाची राईड असते आणि जास्तीत जास्त चांगलं करण्याचा प्रयत्न करतो आम्ही. आणि आपले जे टुरिस्ट आहेत त्यांना खुश करण्याचा प्रयत्न करतो. थँक्यू. माझ्यानंतर आमच्या ग्रुपमधल्या एका मुलीने देखील पॅराग्लायडिंगचा अनुभव घेतला. Splendid experience. Everyone should do it once in their lifetime. पॅराग्लायडिंगने मला एक गोष्ट शिकवली की कधीकधी स्वतःवर विश्वास ठेवून उडी मारणं आवश्यक असतं. हे माझं स्वप्न होतं जे पूर्ण झालं आणि आता एका नवीन स्वप्नाच्या दिशेने मी वाटचाल करतोय. तुम्हाला देखील पॅराग्लायडिंग करायचं असेल तर हीच योग्य वेळ आहे, करून बघा. आणि हो, माझा हा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि आता वेळ झाली होती परत फिरण्याची, या पॅराग्लायडिंग आणि टॉवर हिलला निरोप देण्याची.